अनेकदा असं म्हटलं जातं की बेरोजगारीची समस्या आहे. व्यावसायिकांना पण कुशल कारागीर मिळत नाही, त्यांची पण टंचाई आहे. तर ह्याचा जो मेळ आहे तो सरकार कसा घालतो आणि सरकारसमोर ते कसं चॅलेंज आहे की हे मागणी तसा पुरवठा असं करून देणं? हां, वृषालीताई, आपण चांगला क्वेश्चन विचारला. यावेळी आपण आज सुरुवात केली आहे. आपण प्रत्येक ITIमध्ये कोर्सेस चेंज केला. अच्छा. आता जुने जे कोर्सेस आहेत ते सोडून जे पॉप्युलर कोर्सेस जे लोकल रिक्वायरमेंट आहे ते कोर्सेस सुरू केला आहे. सर्व प्रत्येक 417 ITIमध्ये आपण IMC तयार केली आहे, मॅनेजमेंट कमिटी. त्यामध्ये 34 लोकांनी घेतला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तो ते लोकल लोक आहे, कोणी चार्टर्ड अकाउंटंट आहे, कोणी व्यावसायिक आहे, कोणी NGO चालवता, कोणी पत्रकार आहे. तो ते लोकांसाठी त्याने काय करायचं म्हणून ते IMC मेंबर झाले. आता ते लोकल रिक्वायरमेंटचे अनुरूप ते कोर्स शोधत आहे, टीचर पण शोधत आहे. आम्ही त्यांना मशिनरी प्रोव्हाइड करतो. आणि आता हळूहळू असा आमच्याकडे प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 6 लाख विद्यार्थी आम्ही ITIने पॉलिटेक्निकमध्ये करू. हा 6 लाख विद्यार्थ्यांना नक्की रोजगार मिळेल. त्याशिवाय आता जे मोठे रोजगार मेळावे बंद करून आम्ही ते लहान लहान रोजगार मेळावे करत आहे. प्रत्येक MIDCमध्ये रोजगार मेळावा करत आहे. प्रत्येक कॉलेजमध्ये काल मी गव्हर्नर साहेबांना भेटलो, नवीन गव्हर्नरने देवव्रत साहेब. त्याने सांगितलं की आता पण ते चान्सलर आहे म्हणून की आपण प्रत्येक कॉलेजमध्ये रोजगार मेळावे घेऊ, त्यामध्ये कंपनीने पण आणू. तो पण चांगली रीतीने प्रयत्न करत आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. लोकांना सहकार पण चांगला आहे. PPP मॉडेलचा देखील ITIमध्ये वापर केला जातोय. म्हणजे सांगलीला चितळे असो किंवा ही माणसं देखील आता पुढे येत आहेत, म्हणजे ब्रँड्स पुढे येत आहेत थोडक्यात. आणि तुम्हाला असं वाटतं का की असे ब्रँड पुढे आल्यानं एक विश्वासार्हता वाढते लोकांमध्ये देखील एम्प्लॉयमेंट ह्या दृष्टीनं? तर ह्याचा कसा फायदा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्यासाठी येत्या काळामध्ये होणार आहे आणि सरकारचा किती महत्त्वाचा भाग आहे? बरोबर आहे वैशालीताई, पण हा नक्की यामध्ये विश्वासार्हता वाढती या बरोबर आहे आपलं ऑब्झर्वेशन. पण त्याशिवाय आमच्या म्हणणं असं आहे की प्रत्येक कंपनीने लोकांची गरज आहे. तुम्ही सांगितला की लोकांचे मनुष्यबळ मिळत नाही, हा पण सत्य आहे. तर लोकांची गरज आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक HR डिपार्टमेंट आहे, त्याचं काम फक्त नवीन लोक शोधायचं आहे. तरी पण लोकांकडे नोकरी नाही. हा डिस्क्रिपन्सी काय? तर मी आता मेरिट ब्युरो सुरू केला, मॅच मेकिंग. ज्यांना जे हवं आहे ते कुशल ते मनुष्यबळ तयार करतो आणि त्याने पुरवतो. तो ITIचे जे PPP मॉडेल आहे त्या धर्तीवर आहे की जे लोकल मोठी कंपनी आहे किंवा ते लोकल कोई संस्था आहे त्याने ते PPP मॉडेलवर घ्यावा आणि लोकल कोर्सेस तयार करावा, लोकल टीचरना आणावा आणि लोकल रिक्वायरमेंटच्या हिसाबाने मुलं म्हणून शिकून त्याने जॉब तिथेच मिळावा. असं ते सक्सेस होणार आहे. मला फार चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मला वाटतं सांगलीमध्ये